31 मार्च ते 6 एप्रिल 2025 कन्या राशीचे साप्ताहिक राशीफल। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीवरून राशी ओळखली जाते। दर महिन्याला ग्रहांची स्थिती बदलते। कन्या राशी मार्च महिन्याच्या अखेरीस एक नवीन आठवडा सुरू होत आहे। या आठवड्याची सुरुवात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून होत आहे। अशा परिस्थितीत रवी, शनी, बुध, शुक्र, मंगळ, गुरुची हालचाल आणि राशीच्या 12 राशींपैकी कन्या राशीच्या नक्षत्राच्या संयोगामुळे आठवड्यातील राशीत काही विशेष घडले आहे। या आठवड्यात कन्या राशीसाठी कोणत्या तारखा शुभ असतील आणि कोणता दिवस शुभ असणार आहे पाहूयात। या आठवड्यात तुमच्यासाठी कोणता दिवस शुभ आहे, आठवड्यासाठी कोणते उपाय आहेत, भाग्यवान रंग, भाग्यवान दिवस यांच्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। कन्या राशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे। प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील। तुमच्या प्रिय व्यक्तीशी मनापासून बोलताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे, पण त्यांना राग येईल असे काहीही बोलू नका। नात्यात नकारात्मकता वाढू देऊ नका। विवाहित लोक त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेतील। नोकरी करणारे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतील, परंतु काही विरोध डोके वर काढू शकतात। व्यापाऱ्यांना फायदा होईल। तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल। तुम्हाला चिंतांपासून मुक्तता मिळेल। पैशाच्या प्रवाहाने तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल। कुटुंबातील हास्य आणि आनंदाच्या दरम्यान असे काहीतरी घडेल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा आदर वाढेल। कुटुंबात तुमची प्रतिमाही मजबूत होईल। घरी कोणाच्या तरी नात्याबद्दल चर्चा होऊ शकते, ज्यामुळे सर्वांना आनंद होईल। विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे। या आठवड्यात व्यवसायासाठी प्रवास करण्याची संधी आहे, जी यशस्वी होईल। आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। या आठवड्याची सुरुवात आणि शेवट व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल असू शकते, परंतु विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी स्थिरता राखण्याचा प्रयत्न करा। या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते। सौंदर्य प्रसाधने, सजावटीच्या वस्तू, सौंदर्य उपचार, संशोधन, आयात निर्यात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे, परंतु भाषणाशी संबंधित कामात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात बांधकाम, वाहने, यंत्रसामग्री, शेती इत्यादी कामांमध्ये परिस्थिती सुधारणा होईल। या आठवड्याच्या पहिल्या 2 दिवसात तुम्ही तुमच्या नातेसंबंधांमध्ये अधिक सक्रिय असाल। प्रियजनांशी संवाद देखील प्रभावी होईल। तथापि आठवड्याच्या मध्यात तुम्हाला नातेसंबंधांमध्ये काही एकसारखेपणा जाणवू शकतो। विरुद्ध लिंगी जोडीदाराच्या सहवासात आठवडा आनंददायी जाईल। विवाहित जोडप्यांना एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवता येईल। या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत परिणाम मध्यम राहतील। दिवसाची सुरुवात आणि शेवट चांगला आहे, परंतु आठवड्याच्या मध्यभागी मानसिक अस्वस्थता किंवा ताण येऊ शकतो, ज्यामुळे निद्रानाश होऊ शकतो। या काळात डोळ्यांची समस्या उद्भवू शकतात, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे। कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ दिनांक ही 30, 2 आणि 5 असणार आहे, तर शुभ रंग पिवळा, लाल, पांढरा आणि पिवळा असणार आहे। शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि रविवार असणार आहे। या आठवड्यात सहयोगी प्रयत्नांमुळे भविष्यात संपत्ती जमा होण्याची शक्यता वाढेल, म्हणून तुमचे मतभेद विसरून एकत्र काम करा। कन्या राशीच्या जातकांनी 31 ते 6 मार्च 2025 या आठवड्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा। लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गणेशाच्या मूर्तीवर हळदीची माळ घाला। कमीत कमी 21 गरजूंना जेवण द्या। कन्या राशीचे साप्ताहिक राशीफल पाहता 31 मार्च ते 6 एप्रिल 2025 एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा कन्या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो। जर आपण 31 मार्च ते 6 एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर 30 वर्षे संक्रमण केल्यानंतर शनी मीन राशीत राहील, जिथे शुक्र, राहू, बुध, सूर्य, चंद्र एकत्रित होतात। यासोबतच मंगळ मिथुन राशीत असेल आणि 3 एप्रिल रोजी त्याचा सर्वात कमी राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल। यासोबतच गुरु वृषभ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल। यासोबतच या आठवड्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे, ज्याचा राजा आणि मंत्री दोघेही सूर्यदेव असतील। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते। या आठवड्यात निर्माण झालेल्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मीन राशीत शुक्र, बुध आणि सूर्य एकत्रितपणे बुद्धादिक, शुक्रादित्य, लक्ष्मी नारायण यांच्यासह मालव्य नीचभंग राजयोग तयार करत आहेत। यासोबतच मीन राशीत पंचग्रही आणि षडग्रही योग तयार होत आहेत। यासोबतच चंद्राच्या राशीतील बदलामुळे गजकेशरी, महालक्ष्मी, कालक्षी योग, विष आणि ग्रहण योग देखील तयार होत आहेत।
आणि अशा परिस्थितीत कन्या राशीच्या जातकांनी या आठवड्यात तुम्ही भागीदारी किंवा नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित कराल। तुमच्या नातेसंबंधांची गुणवत्ता आणि संतुलन विचारात घ्या। तुमच्या नात्यांमध्ये स्पष्टता आणि समज वाढवण्याचा प्रयत्न करा। कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे। आरोग्य चांगले राहणार आहे। एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे।